हाय फ्रेंड्स, मी आज बनवत आहे वांग्याची भाजी. त्याचीच रेसिपी आज मी शेअर करत आहे तुमच्यासोबत. इथे मी कढईमध्ये तेल थोडंसं गरम करून घेतलं आहे. दोन पळी तेल घेतलं आहे मी. त्यात थोडंसं जिरं, कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता तडतडला की त्याच्यात मी कांदा टाकणार आहे, बारीक चिरलेला. कांदा थोडासा लालसर भाजला की त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे. कांदा चांगला कलर सुटेपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा. त्यात आलं लसूणची पेस्ट टाकायची. आधी नाही टाकायची. भरपूर जण आलं लसूणची पेस्ट कढीपत्ता आणि जिरं टाकलं की त्याच्यासोबतच टाकतात, पण ती करपते आणि खाली कढईला चिपकते. त्यामुळे कांदा भाजल्यानंतरच आलं लसूणची पेस्ट टाकायची. आणि नंतर थोडंसं खिसलेलं खोबरं अगदी 1-2 चमचे टाकायचं. आपलं हे सर्व व्यवस्थित भाजून झालेलं आहे. त्याला छान असा कलर पण सुटला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये हळदी पावडर टाकूया. अर्धा चम्मच हळद मी घेते इथे. अर्धा चम्मच हळद टाकली आहे. 1 चम्मच आपण लाल तिखट टाकूया. 1 चम्मच मी लाल तिखट टाकलं आहे. अर्धा चम्मच आपल्याला काळा मसाला टाकायचा आहे. अर्धा चम्मच आपण गरम मसाला टाकूया. आणि 2 चम्मच आपण यस्वार टाकूया. यस्वार हा भरपूर जणांना माहीत नसेल, पण हा डाळीचं, बेसन हे सगळे पीठ मिक्स करून ज्वारीचं बनवला जातो. त्याने भाजी घट होते. ह्याच्यात मी आता 1 बारीक चिरलेला टमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. आणि आता हे मस्त टमॅटो मऊसर होईपर्यंत मस्त त्याला भाजून घेऊया आपण तेलामध्ये. आणि थोडंसं मीठ टाकूया. त्याने टमॅटो लवकर बारीक म्हणजे नरम होतो. आणि याच्यात आता मी थोडंसं पाणी टाकेल, एकदम थोडंसं, टमॅटो मऊ होण्यासाठी. सगळं एकत्र करून घेऊया, मिक्स करून घेऊया चांगलं. आणि याच्यात आता इथे मी वांगे आधीच कापून धुवून स्वच्छ ठेवले आहेत. ते आपण एकदा परत धुवून याच्यात भाजीमध्ये आता टाकून देऊया. मस्त छोटी छोटी वांगे आहेत ते बघा भाजीमध्ये. आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. मस्त असं जीव करून घेऊया. सगळ्या वांग्यांना मसाला लागला पाहिजे. थोडंसं अजून पाणी टाकते. अर्धा ग्लास मी पाणी टाकलं आहे अजून वांगे शिजण्यासाठी. जसं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तर ग्रेव्हीनुसार तुम्ही पाणी ठेवू शकता. तुम्हाला रस्सा करायचा असेल तर रश्शानुसार. हे बघा इथे वांग्यामध्ये मी पाणी टाकलं आहे. आणि आता मीठ टाकते अर्धा चम्मच. आणि वरून अजून थोडीशी कोथिंबीर पण मी टाकते. त्याने छान दिसते भाजी. त्याच्यासाठी मिक्स करून घेऊया. भाजी एकदा मिक्स करून घेऊया. मध्ये मध्ये माझा मुलगा बोलतोय, त्याचा आवाज असेल. भाजी थोडा वेळ 5 मिनटे आपण झाकून ठेवूया. भाजी झाकून मी ठेवली होती. 5 मिनिटानंतर उघडलं तर अशा प्रकारे भाजी शिजली. आपण वांग शिजलं का नाही हे बघून घेऊया एकदा. बघा वांगेही खूप छान शिजले आहेत. तोडून बघते. बघा मस्तपैकी भाजी झाली आहे. वाफाने येत आहे छान. जास्त पातळही नाही झाली आणि जास्तही नाही. अशा प्रकारे माझी भाजी रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल